सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार येथे घनकचरा व्यवस्थापन शेड शोभेची वस्तू बनलाय। ग्रामपंचायत कार्यालयाकडून दररोज टनभर कचरा उघड्यावर फेकला जातो, तर गावातील कचरा व्यवस्थापन करण्यात ग्रामपंचायत सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे। सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार येथे घनकचरा व्यवस्थापन शेड बनवले शोभेची वस्तू। बोरगावातील सर्व कचरा हा ग्रामपंचायतद्वारे दररोज किंवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घंटागाडीने संकलन करून त्या कचऱ्याची विल्हेवाट तलाठी भवनाच्या बाजूला नागरी वस्तीत समोर खुल्या उघड्यावर टाकला जातो। कचरा उघड्यावर टाकल्याने परिसरात त्याची दुर्गंधी पसरून कचऱ्याची घाण हवेनं सर्वत्र उडत असते। ग्रामपंचायतकडून असा गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ चालू आहे। कचरा उघड्यावर टाकल्याने कचरा परिसरात कुत्र्यांचा वावर वाढलाय। अधूनमधून कुत्रे लहान मुलांसह नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडत असतात, त्यामुळे परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालंय। कचरा उघड्यावर टाकलेल्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे। या घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। ग्रामपंचायत कार्यालयाकडून घनकचरा व्यवस्थापन या योजनेतून 2 वर्षांपूर्वी सुमारे 12 ते 13 लाख रुपये खर्च करून कचरा संकलन शेड, हौद, मोटरसायकल, घंटागाडीसह पूर्ण सोयीयुक्त शेड बांधकाम केले असताना सुद्धा गावातील कचरा उघड्यावर का टाकला जातो हे गावकऱ्यांना कळण्यापलीकडे आहे। ग्रामपंचायत 12-13 लाख रुपये किमतीचे हे शेड आणि गाडी एक शोभेची तसेच परिसरातील नागरिकांना पत्ते खेळण्याची वास्तू बनली आहे तर नाही ना, असा प्रश्न गावकऱ्यांना सतत पडत असतो। तरी घनकचरा व्यवस्थापन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोरगाव बाजार येथील ग्रामपंचायत कार्यालय, घनकचरा व्यवस्थापन समिती आणि कचरा व्यवस्थापन शेडला भेट द्यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जाते। विशाल चौहान, MCN न्यूज, भराडी, सिल्लोड।